स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा अतिशय दमदार रुबाबदार हे आयोजन पाहता बुधवार दिनांक 5 जानेवारीला या स्पर्धेचं बिगुल वाजलं आणि आज सुपर संडे रविवार दिनांक 9 जानेवारी 2022 या स्पर्धेचा सांगता सोहळा याची देई याची डोला गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा क्रिकेटच्या मायानगरीमध्ये तुफान प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते। क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक या विभागामध्ये येत आहेत। या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी या सर्व क्रिकेट रसिकांचं मी रोशन पाटील शिरवली आपलं सहर्ष स्वागत करतो। आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे आदर्श को कॉमेंटेटर प्रवीणजी गायकर सर वाकडे आणि त्यानंतर मनोहर पाटील वाजे आमचे परमित्र आज मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहायला मिळत आहेत। आज गुणलेखक म्हणून मनीष पाटील तर एका बाजूला प्रफुल्ल पाटील प्रफुल्लित करणारं हे गुणलेखन त्यांच्या वतीनं पाहायला मिळतं। तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील। त्यानंतर साईप्रीत लाईव्हच्या वतीनं इथे लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळतं। गेम ऑन गेम स्टार्ट इथे काही क्षणार्धात होताना पाहायला मिळेल। ज्या ठिकाणी पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमनं स्वीकार केलाय तो गोलंदाजीचा आणि फलंदाजीसाठी इथे आमंत्रण दिलं जातंय स्टार 11 ओवे टीमला। पंच सँडीबाई पालकर यांचा इशारा येतोय गेम ऑन गेम स्टार्ट गोलंदाज तयार गणपती बाप्पा मोरया। त्वरित आपण या मॅचला इथे सुरुवात करूया। गोलंदाज सज्ज असताना गोलंदाजीच्या बोहल्यावरती गोलंदाज भूषण पाटील मॅन फ्रॉम पारगाव इथे गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज असताना पहिला चेंडू इथे आहे मार्गस्थ गोलंदाज सज्ज होतोय राईट ओव्हर द विकेट। पहिला चेंडू तेज तर्रार शानदार पद्धतीचा हा फटका मिळतील 6 रन षटकार। काय बुलंदी पॉवरफुल फटका इथे खेळला बॅटिंग मार्कवर निकू अर्थातच निकेश मात्रे जाग्यावरून खडे खडे स्ट्रोक लगावण्याची क्षमता असलेला हा खेळाडू पहिल्याच बॉलवरती षटकार खेचतोय। गोलंदाज भूषण पाटील वरती आक्रमक पद्धतीनं धावसंख्येची इथे चढाई पाहायला मिळते। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय। आता गतीमध्ये परिवर्तन केले लेट कट दाखवायचं होतं। फळी चेंडू यांच्यामध्ये नाल मात्र चांगल्या पद्धतीनं जोडण्याचा हा प्रयत्न होता मात्र यॉर्कर लाईनचा बुंद्यातील वाईट यॉर्कर इथे सफर केला गेला आणि तो मात्र सक्सेस पाहायला मिळतो। दुसऱ्या बॉलवरती चांगले कार्य भूषवताना पारगा टीमचा हा भूषण शैलेश पाटील यांचं इथे शुभ आगमन। एकच नाद बैलगाडा शर्यत नादच खुळा आणि इथे मात्र पहिला करारा झटका पहिला दे धक्का पाहायला मिळतोय। भूषण पाटीलच्या वतीनं खेळाडू निकेश मात्रेचा काटा काढला आणि हा खेळाडू मात्र तंबूच्या दिशेने गेला। पहिला करारा झटका। काय देखणं असा हा चेंडू सफर केला भूषण। पहिला बॉल आपण चांगल्या पद्धतीनं टोलवताना पाहिला तिथे पाहिला मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार आणि त्यानंतर वाईट यॉर्कर त्याने सफर केला तिथे राहिला डॉट बॉल आणि तात्काळ मिड विकेटच्या दिशेने झेल मात्र उडाला आणि खेळाडू निकेश म्हात्रे मात्र तंबूच्या दिशेनं निराश हताश मनानं खेळपट्टीला पहिल्या पूर्वार्धामध्ये अलविदा करतो। मात्र येणारा फलंदाज बॅटिंग मार्कवर तौसिफ पटेल स्ट्राईकला खेळाडू आकिब पटेल पाहायला मिळतो। आतिशी पारी आकिब पटेलला इथे खेळावी लागेल पहिल्या इनिंग दरम्यान। समोर भूषण सारखा धाकड असा हा गोलंदाज शांत पद्धतीचा हा फटका गॅप सिलेक्शन तेज तर्रार मिळतील 4 चौकार।
थँक्यू डीजे. स्टार 11 ओवे टीमचा आकिब पटेल हा सरदार दमदार शानदार रुबाबदार चौका खेचतो. एका क्षणी आक्रमक पद्धतीची फटकेबाजी त्याच्या वतीनं इथे सादर केली जाते. एका क्षणी आपला परिचय त्याच्या वतीनं दाखवल्यानंतर लगातार 2 चेंडू 2 चौकारांचा साथ चढवताना स्टार 11 ओवे टीमचा स्टार खेळाडू आकिब पटेल ऑन फायर. धावसंख्या वेगवान पद्धतीनं प्रस्थान होताना पाहायला मिळते. एक गडी बाद स्टार 11 ओवे टीम जाऊन पोहोचते 14च्या घरामध्ये. 5 चेंडू इथे सफर केले. पंचतारांकित गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या भूषण पाटीलवरती प्रहारबाजी मात्र जारी होताना पाहायला मिळते. समोर आकिब पटेल. छोटा पॅक बडा धमाका, मूर्ती लहान कीर्ती महान असा महत्तम खेळ सादर करणारा हा खेळाडू स्टार ओवे टीमचा हा. इथे 2 रन्स चपलाईन परिपूर्णपणे प्राप्त केल्या. तिसरीचा प्रयत्न तिथे खेळाडू स्किड झाला, बॉडीचा बॅलन्स चुकला. प्रवीण मोकल प्रावीण्यपूर्वक फिल्डिंग त्यांना इथे दाखवणं गरजेचं असेल. म्हटलं जातं फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून चुकाल तर विजयाला मुकाल या म्हणीला साथ देत असताना फक्त 1 रन झाली असते. तिथे मात्र 3 धावा त्यांना खर्च कराव्या लागल्या. एका षटकाचं बिगुल वाजलं आणि एका षटकाच्या खेळीनंतर एक गडी बाद 17 रन स्टार 11 ओवे टीम. थँक्यू डीजे. सह्याद्रीच्या रांगांवरती सदा मुघलांच्या नजरा, बोटे छाटली तयांची तया, शिवरायांना माझा मुजरा. किती आले किती गेले, गेले मुघलांना हद्दपार, राजे झाले बहुधरतीवरती, ना कुणा शिवबांची सर. अशी करारी नजर सदा, गनिमा भेदुनी पाही अरपार, शिवरायांमुळेच जाहले स्वप्न स्वराज्याचे साकार. छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा. विजय महोत्सव साजरा करण्यासाठी रायगडातील 2 दिग्गज संघ क्रिकेटच्या सारी पाठावरती आमने सामने खेळताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅनचं कार्य अतिशय अबोल राहिले आणि हे सक्सेस साईप्रीत लाईव्ह इथे पाहायला मिळतं. जोराचा अपील पाहायला मिळतो. आता लाईव्हच्या वतीनं इथे मात्र पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांकडून डिसिजन मात्र पेंडिंग असेल. या बॉलवरती घडामोड कुठल्या पद्धतीनं घडली हे पाहिलं जाईल. सुनीलजी तांडील सर बेलवली तिथे सज्ज असताना ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये. तर चला आपण स्प्रे घेऊन जा. नॉट आउट. खेळाडू नाबाद. बाईची ही मात्र रन्स इथे ऍड केली जाईल. सामना आपण स्थगित पाहिला ज्या पद्धतीने आपण डिसिजन पेंडिंग आणि तिथे मात्र नॉट आउटची घोषणा. प्रथमोपचार पेटी आपण तात्काळ इथे घेऊन जा. राखीव खेळाडू तत्परतेने आपण लगेच मैदानामध्ये इन व्हायचे. धावसंख्या आपण पाहतो एक गडी बाद, टोटल 18 रन्स. धावपटलावरती पाहतो बॅटिंग मार्कर तौसिफ पटेल, एका बाजूला आकिब पटेल हे खेळाडू पाहतो. ज्या ठिकाणी निकू सारखा मातबर खेळाडू बॅक टू द पवेलियन गेल्यानंतर या खेळाडूंच्या खांद्यावरती दारोमदार असताना या 2 खेळाडूंना आक्रमक पद्धतीनं खेळाची आखणी इथे आखावी लागेल. पहिल्या इनिंगचा विचार केला तर 50 ते 55 त्याहूनही अधिक धावसंख्या इथे बनवणं गरजेचं असेल. आमचे परममित्र जेरजी पटेल सुद्धा मंचावरून या स्पर्धेला एन्जॉय करतायत. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत, मोस्ट वेलकम. समालोचकांचा आधारस्तंभ. ओहो, सुपर से भी ऊपर. चांगला स्ट्रोक इथे लगावलाय लॉंग लेगच्या दिशेनं. मिळतील 4 रन चौकार.
Technicians and DJ Ketter. थँक्यू. पहा आकिब पटेलच्या पावलावरती पाऊल ठेवताना आपण तौसिफ पटेल या खेळाडूला पाहतो. खऱ्या अर्थानं मुख्य शस्त्र मुख्य अस्त्र स्टार 11 ओवे टीमचा तौसिफ आणि त्याच्याकडून एका क्षणी प्रहारबाजी पाहायला मिळते. एक गडी बाद 22 अशी आपण स्थिती पाहतो पहिल्या पूर्वार्धामध्ये. श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमचा हा धुरंधर गोलंदाज केतन मेहर इथे सज्ज आहे. नॉन स्ट्राइक एंडचा खेळाडू. आकिब पटेलनं थोडीशी चुकी केली होती. कॉल नसताना तिथे धाव घेण्याचा प्रयत्न होता. तो संदेशी थोडासा अंगलट आला असता आणि नकार दिला तौसिफ पटेलनं की बाबा तू जा माघारी. पहा इथे मिडविकेटच्या दिशेने फटका टोलवला. फिल्डर आहे तैनात. दुसरीचा प्रयत्न. पहा आता नकार दिला आकिबनं तौसिफला. हे कॉलिंग होणं गरजेचं असतं. खेळपट्टीवरती चांगल्या पद्धतीनं कॉलिंग झालं तर धावा बनवू शकतात हे दाखवून देताना स्टार 11 ओवे संघ त्यांच्या समोर विरोधामध्ये खेळत असताना श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. ओहो इथे जोराचा अपील मात्र बॅटला ब्रश होतोय बॉल. हे निदर्शनामध्ये येतं आणि इथे पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडून पाहिलं जातं. पंच इथे सज्ज आहेत. ऑफिशियल टीम कॉम बॉक्स मध्ये. डिसिजन मात्र पेंडिंग. जेव्हा जेव्हा रेफर मागितलं जातं तेव्हा मात्र लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीच्या माध्यमातून त्याची चाचपणी केली जाते की इथे घडलं काय. घडलं असं की फलंदाज नॉट आउट. एक चांगल्या पद्धतीचं कार्य पाहायला मिळते. रोहितजी पाटील आणि त्यानंतर संदेशजी शेलके. धावसंख्या धावपटलावरती जाऊन पोहोचले टोटल 23. एक रन ऍड होईल. 24 धावा धावपटलावरती लागतील. इथे मात्र वेल घेतला गेला. धावसंख्या ऍड केली. एक गडी बाद 24 धावा धावपटलावरती. इथे प्रहारबाजी पाहायला मिळते. चेंडू हवेमध्ये मुक्त संचार. घडलं काय. खेळाडू सीमा रेषेलगत जबरदस्त बॉडीचा बॅलन्स राखत झेल पकडतो. झटका क्रमांक 2 स्टार 11 ओवे टीमला. थँक्यू डीजे. या क्षणाची क्रिकेट रसिकांनी चव चाकली ती अविनाश अभिजित चव्हाण हे आमचे कॅमेरामन तत्परतेनं कार्य तिथे करताना जबरदस्त देखणं कार्य साईप्रीत लाईव्ह इथे पाहायला मिळते. झटका क्रमांक 2 स्टार ओवे टीमला. श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमचा धुरंधर गोलंदाज केतन मेहर गोलंदाजीच्या बोल्यावरती पाहिला. त्यानं धावा चांगल्या पद्धतीनं मित्र म्हणून रोखल्या. फक्त धावा दिल्या त्यानं. 6 आणि 1 गड्याला त्यानं बाद केलं. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 गडी बाद 24 धावा स्टार 11 ओवे. पहिल्या ओव्हरमध्ये टोटल धावा पाहिल्या होत्या आपण भूषण पाटीलच्या 17 आणि त्यानंतर या ओव्हरमध्ये पाहिल्या 6. 2 षटकांचं मिलन 24 धावा धावपुस्तकावरती नमूद होताना पाहायला मिळत आहेत. आता गोलंदाज प्रफुल्लित गोलंदाजी करण्यासाठी प्रफुल्ल मोकल इथे सज्ज होतो. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून सध्याच्या घडीला रायगडात ज्याचा डंका पाहतो. सिक्सर किंगची भूमिका सातत्यानं प्रफुल्ल मोकलनं अनेक क्रीडा नगरीमध्ये साकार केली आणि तो खेळाडू आता मात्र गोलंदाजीच्या बोहल्यावरती इथे पाहायला मिळतो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. काय तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळतोय. बॅटिंग मार्कवर सोहेल पटेलच्या बॅट मधून पाहायला मिळतोय षटकार. थँक्यू. प्रफुल्ल मोकलच्या पहिल्याच चेंडूवरती चांगला खेळ स्टार 11 ओवे टीमच्या सोहेल पटेलचा पाहायला मिळतो. पहिल्याच बॉलवरती उत्तुंग असा षटकार. तृतीय षटकातील प्रफुल्ल मोकल हा गोलंदाज पहिल्याच बॉलवरती थोडासा महागडा ठरतोय. यातून मात्र वाचून खेळ सादर करावा लागेल. आता मात्र ताकद चांगल्या पद्धतीने जोडता आली नाही. 1 रन कंप्लीट होती. नकार दिलं
आकिब पटेलनं सोहेलला, कारण इथे धाव होणार नाही आणि हे कॉलिंग खूप काही महत्त्वाचं असतं. धावसंख्या वेगवान पद्धतीनं प्रस्थान होतीये. टोटल धावा स्कोर कार्डवरती 31. पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला तर चांगल्या पद्धतीनं धावा तिथे बनल्या गेल्या, मात्र या ओव्हरमध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं धावा बनताना पाहतो. चांगल्या पद्धतीनं वेगवान पारी खेळताना आपण हे 2 स्टार खेळाडू स्टार 11 ओवे टीमचे. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये थोडीशी चूक पाहायला मिळते. फिल्डर तिथे पाहायला मिळत असताना नीरज तारेकर त्याच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न होता, कारण दुसऱ्यांदा त्याच्याकडून चूक होताना पाहायला मिळते आणि त्यांचे क्रिकेट रसिक वर्ग थोडेसे नाराज आहेत. मात्र सावधगिरीनं क्रिकेट इथे दाखवणं गरजेचं आहे. जुन्या काळचं क्रिकेट आपण इथे आजमावतो. काय आवाज पाहायला मिळाला मागच्या बॉलवरती. क्रिकेट रसिकांचा मोटिवेट केलं जातं. इथे पंचांचा इशारा येतोय वाईटचा. इट इज अ वाईट. बिना मेहनतीची धाव मात्र दान केली जाते. जबरदस्त पंचांची भूमिका संदीपजी पालकर, सँडीबाई आणि त्यानंतर सुनील तांडेल सर मॅन फ्रॉम बेलवली आणि त्यानंतर द्वारकानाथजी चोरगे बेलवली. पायथे फलंदाजापासून दूरवरचा प्रवास तिथे आखला गेला आणि इथे पाहू शकाल डॉट बॉलची मात्र समाप्ती पाहायला मिळते. बायचे 1 रन मात्र चोरले, कारण ही धाव घेणं सुद्धा गरजेचं होतं आणि तत्वर 1 रन परिपूर्णपणे प्राप्त केल्यानंतर स्कोर कार्डवरती धावा मात्र जाऊन पोहोचतायत 34 रन 2 गडी बाद. स्टार 11 ओवे संघ 34 धावसंख्येचं गुलमोहर हे धावफलकावरती फुललंय आणि बॅटिंग मार्ग सज्ज असताना आपण खेळाडू पाहतो. आकिब पटेल जो चांगले फटके खेळत होता, आता मात्र धावसंख्या रोखण्याचं कार्य त्याच्याकडून इथे झालंय. धनंजय शेठ पाटील आणि त्यानंतर ॲडव्होकेट अरुण शेठ पाटील यांचं इथे शुभ आगमन. ॲडव्होकेट रोशनजी पाटील सरांचं इथे शुभ आगमन. आयोजकांच्या वतीनं रोहितजी पाटील, रोशनजी पाटील आपले सहर्ष स्वागत करतायत. 3रं षटक सुद्धा इथे समाप्त होताना पाहायला मिळते आणि 3 षटकांच्या खेळीनंतर स्टार 11 ओवे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते टोटल 2 गडी बाद 35. तीन ओव्हरमध्ये टोटल धावा इथे घडला गेला 2 गडी बाद 35. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जे कार्य अविरतपणे आखलं गेलं होतं आणि त्याच पद्धतीनं या ओव्हरमध्ये टोटल 11 रन्स मात्र खर्च झाल्या. चालू मात्र लढत पाहतो आपण स्टार 11 ओवे त्यांच्या विरोधात खेळत असताना श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. थोडस शांत क्रिकेट दुपारच्या सत्रामध्ये क्रिकेट रसिक वर्ग इथे एन्जॉय करतायत. दुपारचे 1:53 होत आहेत आणि लढत मात्र चांगल्या पद्धतीनं घडताना पाहतो. पहिल्या 3 ओव्हरमध्ये टोटल धावा पाहतो 2 गडी बाद 35. म्हणजेच येणाऱ्या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये धावसंख्येचं अग्नि तांडव इथे पाहायला मिळेल का, याकडं क्रिकेट रसिक वर्गाचं मात्र लक्ष असेल. तुफान गर्दी पाहायला मिळते दुपारच्या सत्रामध्ये क्रिकेट रसिक वर्गाची आणि त्यांच्या साक्षीनं ही मात्र पहिली इनिंग इथे आपण आजमावतो. गोलंदाजीच्या बोहल्यावरती गोलंदाज येतोय नीरज तारेकर, श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमचा हा धुरंधर खेळाडू. तर समोर आकिब पटेल जो मात्र खेळपट्टीवरती तळ धरून मात्र बसलाय. त्याला अटॅकिंग मूड मध्ये इथे खेळी आखावी लागेल. पहिला बॉल काय जोराचा अपील घडला जातो आणि इथे डॉट बॉलची समाप्ती. फलंदाजापासून दूरवरचा प्रवास राईट मोड द विकेटने इथे मारा करतोय. समोर होते आकिब पटेल आणि तिथे जोराचा अपील घडला गेला आणि डॉट बॉलची समाप्ती नीरज तारेकर
सुंदर पद्धतीनं इथे गोलंदाजी आखतोय. चेंडू हवेमध्ये मुक्त संचार. झटका क्रमांक 3 स्टार 11 ओवे टीमला खेळाडू बाद होतोय. छोटा तीर अर्थातच आखी पटेल. थँक्यू डीजे. पहा तिसरा करारा झटका लागलाय स्टार 11 ओवे टीमला. नवीन खेळाडू मैदानामध्ये इन होताना पाहायला मिळेल. बॅटिंग मार्कवर समरा पटेल. धावसंख्येचं साम्राज्य त्याला इथे उभं करावं लागेल. हा चेंडू पडल्यानंतर उसळी घेतलंय आणि इथे शांत पद्धतीचं क्रिकेट मात्र घडलं जातं. काय वाखाणण्याजोग चेंडू इथे सफर केला. गोलंदाज नीरज तारेकरनं आणि डॉट बॉलची ही समाप्ती. परफ्यूम डिलिव्हरी परफेक्ट बॉल त्यानं सफर केला. गोलंदाज नीरज आधी राज गाजवतोय. यावेळी पहा लाईन पाहावी लागते. तांडेल सरांचा इशारा येतो वाईटचा. धावसंख्या आकार घेईल. संघ जाऊन पोहोचतो. टोटल 36 रन्स 3 विकेट लॉस. स्टार 11 ओवे टीम. समोर बॅटिंग मार्क सज्ज आहे सोहेल पटेल. चांगले फटके त्याला इथे खेळावे लागतील. तो फटका खेळतोय. आका गोला उछल कर बोला. 6 धावेंचा टोला फलंदाज सोहेल पटेलच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. पा या स्पर्धेचे 261 षटकार इथे कंप्लीट होत आहेत. धावसंख्या वेगवान होती 42 धावा. ओहो पा बाकूडला गेल्यानंतर हा फटका स्क्वेअर कट दाखवायचा होता. मात्र 1 रन. आता एकाला जावं लागेल माघारी. पवेलियन मध्ये खेळाडू बाद होतोय इथे समरा पटेल. बॅक टू द पवेलियन. चौथा करारा झटका. थँक्यू. पा अखेरचा हा चेंडू पहिल्या इनिंग मध्ये सफर करण्यासाठी पारगाव टीमचा खेळाडू नीरज तारेकर इथे सज्ज आहे. समोर बॅटिंग मार्कवर सोहेल पटेल. सुंदर फटका इथे खेळतोय. कुणाल चेंडूला जज करतो आणि तिथे मात्र खेळाडू बाद. मला आमदार झालं सारखं वाटतंय. तू माझ्याकडे मला आमदार झालं सारखं वाटतंय. पाहिजे पहिल्या इनिंगचा कार्यकाळ समाप्त होतोय. 5 गडी बाद. टोटल धावा इथे घडल्या गेल्या 44 आणि जिंकण्यासाठी 45 धावसंख्येची आवश्यकता इथे असेल श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमला. पारगाव टीमचे खेळाडू इथे मात्र मैदानातून बाहेर येताना एक वाकाने जो खेळ त्यांना उत्तरार्धामध्ये साकार करावा लागेल. पा खेळाचा इथे पहिला पूर्वार्ध समाप्त. पहिल्या पूर्वार्धामध्ये टोटल धावा आपण स्कोर कार्ड मध्ये पाहिल्या. डबल 44 धावा. 44 धावा पहिल्या पूर्वार्धामध्ये बनल्या आणि येणाऱ्या उत्तरार्धामध्ये टोटल 45 धावसंख्येची आवश्यकता सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमला. आणि येणाऱ्या उत्तरार्धामध्ये समालोचन कक्षामध्ये फेरबदल कॉम बॉक्स मध्ये येतील.
को कॉमेंटेटर आमचे आदर्श प्रवीणजी गायकर सर मॅम फ्रॉम वाकडी. वेल असेल ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे म्युझिक डीजे जीतू. थँक्यू डीजे. ढाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात आणि महाराष्ट्रात एकच वाघ होऊन गेलेत त्यांना छत्रपती शिवराय म्हणतात. जाऊया मॅचकडे. इथे नेक्स्ट मॅच तुमच्या समोर येईल. ती अर्थातच शेवटची मॅच पेंडिंग होती ती तुमच्यापर्यंत केलेली जाईल. ही सुपर 8 ची तिसरी लढत आहे आणि यातून जो संघ जिंकेल तो सुपर 4 मध्ये तिसरा संघ क्वालिफाय होईल आणि त्याच्यानंतर एक लढत असेल आता बॅलन्स फक्त शेवटची ती म्हणजेच पेंडिंग मॅच होती. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा विरुद्ध YCC हर्षल 11 जय दुर्गा मुरबी बी या दोन्ही संघाच्या संघनायकाला मी विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी यावं आणि त्यातून जो संघ विजय होईल तो सुपर 8 ची लढत खेळेल अर्थातच श्री गणेश मोह या संघाविरुद्ध आणि नंतर मग तुम्हाला सुपर 4 च्या लढती फर्स्ट सेमी आणि सेकंड सेमी आणि फायनल पाहायला मिळतील. उलटी टोपी घालून आला बॅट्समन बाला तडाखा त्याचा तुम्ही पाहिला. त्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अर्धशतक देखील त्याने झलकावलाय. संघनायक उपस्थित झालेत तर जय दुर्गा YCC हर्षल मुरबी बी संघाचे कॅप्टनला विनंती करतो आपण देखील टॉस साठी संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट मॅच इथे खेळली जाईल. तत्पूर्वी सुपर 8 मध्ये कुठला तिसरा संघ या मैदानावरती क्वालिफाय होईल. सकाळच्या सत्रामध्ये डी पोल मधून या ठिकाणी वलभ क्रिकेट संघ, सी पोल मधून उसाटणे क्रिकेट संघ आणि इथे हा ए पोल आहे आणि त्याच्यानंतर बी पोलची तुम्हाला लढत देखील पाहायला मिळेल. तर स्ट्राईक एंडला फलंदाज आलेत ते केतन मेहर, एक मोठं नाव टेनिस क्रिकेट पटलावरती आणि त्यांना साथ देतील डावखुरी हाताचा एक आक्रमक फलंदाज अर्थातच प्रफुल्ल मोकल. आय थिंक मला तर वाटतं अप्पा केनी गोल्डन मॅन चिंचपाडा यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. जाऊया मॅच कडे. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस बॉल ऑफ स्टंप यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता आणि इथे चांगली गोलंदाजीची लाईन पाहायला मिळाली आणि पहिल्याच बॉलवरती इथे फलंदाजाला बीट करतायत आणि निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना टार्गेट आहे टोटल जर पाहिलं तुम्ही 45 धाब्यांचं टार्गेट आहे. प्रति षटकामागे 11.25च्या सरासरीने या धाबा बनवाव्या लागतील आणि त्या धाबांचा पाठलाग करत असताना पहिलाच बॉल इथे डॉट खेळलेत फलंदाज केतन तयार. यावेळी देखील लोवर फुल टॉस बॉल फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या मधून परंतु इथे निर्धाव चेंडूची सांगता होत असताना डॉट बॉल आलाय. सलग 2 चेंडूवरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न इथे केला गेलाय तो सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाच्या या फलंदाजांवरती आणि केतन सातत्याने स्वतःवरती प्रेशर कधीच घेत नाही परंतु इथे 2 बॉलवरती त्यांच्यावर दडपण टाकले ते फलंदाजांना आणि इथे कमी दाबा रोखायचे आहेत त्या अनुषंगाने जबरदस्त गोलंदाजी करतायत ते म्हणजे स्टार 11 ओव्हिस संघाचे विवेक मात्रे. यावेळी पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता परंतु यावेळी टॅप केला चेंडूला स्वतः संघनायक तोसिफ येथील मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये उचलतील एक धाबेने इथे स्वतःचं खातं उघडत असताना आणि संघाची धावसंख्या इथे धावगती करत असताना एक धावसंख्या बिनगडी बाद असताना प्रफुल्लवरती भरपूर आशा असतील. कदाचित स्ट्राईक स्वतःने घेतली होती डावखुरा हाताचा गोलंदाज आहे त्याच्यामुळे स्ट्राईक कदाचित जर घेतली असती प्रफुल्लने तर मोठे फटके केले असते परंतु स्वतःने सावरलं की इथे मी स्ट्राईक घेणार आणि धावाची सुरुवात करणार. तर नक्कीच चिंचपाडा गावचे आमचे आदरणीय गोल्डमॅन अप्पा केनी सातत्याने दमदार नेतृत्व राहिलेत आणि सातत्याने चिंचपाडा क्रिकेट संघासाठी एक जबरदस्त योगदान देणारे अप्पा केनी आणि त्यांचे सुपुत्र वैभव शेठ केनी या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. यावेळी कमालीची गोलंदाजी अपस्टंप यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला होता परंतु इथे देखील निर्धाव चेंडूची सांगता म्हणजे पॉवर प्लेचं पहिले षटक कसं असावं याचं प्रात्यक्षिक उदाहरण पेश करत असताना विवेक मात्रे यांची जबरदस्त गोलंदाजी. हल्ले हवे आहेत ते म्हणजे पारगाव क्रिकेट संघाला अशा पद्धतीने जर गोलंदाजावर तुम्ही तुटून नाही पडले तर तुमच्यावर सातत्याने प्रेशर येईल आणि पहिल्या ओव्हर्समध्ये धावा इथे मात्र कमी जोडण्यामध्ये यशस्वी झालेत. यावेळी देखील जबरदस्त लाईन प्रफुल्ल सारख्या फलंदाजाला थांबवलंय हे मोठं भाग्याची गोष्ट असेल ती गोलंदाज विवेक मात्रे यासाठी आणि ते म्हणजेच डावखुराचा फलंदाज हे देखील तिथे पाहावे लागेल आणि तशा फलंदाजांना थांबवणं मी म्हणेन ही मॅच त्यांनी कमबॅक करण्याचा प्रयत्न परंतु अजूनही वेळ गेला नाही. इथून पारगाव संघाला कमबॅक करावं लागेल ज्या पद्धतीनं फलंदाजीसाठी हा खेळाडू ओळखला जातो. 5 चेंडू आतापर्यंत फेकलेत फक्त एकच धाव फलकावरती खराब सुरुवात इथे म्हणावी लागेल पारगाव संघाची.
परंतु यावेळी साबीत आहे क्षेत्ररक्षक आहे तिथे लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आणि जबरदस्त फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आकिब पटेल यांच्या माध्यमातून आणि पहिला धक्का लागेल पॉवर प्लेच्या लास्ट बॉल वरती आणि पहिलं षटक देखील ते संपन्न होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव क्रिकेट संघाची धावसंख्या तुम्ही पाहिली ती अर्थातच एक गडी बाद असताना एक ही धावसंख्या. थँक्यू डीजे. एक षटक समाप्त झालं. एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या पोहोचते ती एक. या धावसंख्येवरती विजयासाठी 18 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. थोडस महागडं जरूर आहे परंतु जोपर्यंत मैदानात राहतील केतन आणि नवीन फलंदाज झाले ते कुणाल तारेकर छोट्या या दोघांवरती आता मात्र डावाची सुरुवात. त्याच्यानंतर मधल्या फलीमध्ये तुम्ही रोशन मेहर उर्फ वाट्या आणि त्याच्यानंतर आणखी एक दर्जेदार फलंदाज भूषणला देखील तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहू शकाल. आणि सातत्याने जेव्हा पारगाव गावाचा विचार केला जातो तर नक्कीच त्यांच्या माध्यमातून एक नाईटची स्पर्धा अर्थातच 4 बंधू आणि नक्कीच एकमेकाचं कसं बंधुत्व असावं ते सादर करत असताना कन्हैया शेठ पाटील हे जर आले असतील त्यांना देखील विनंती करतो यावं व्यासपीठावरती आपलं सरचे स्वागत. 18 चेंडू 44 धावांची गरज. स्वतः संघनायक आता गोलंदाजीच्या मार्कवरती आलेत ते म्हणजे तौसिफ पटेल. अष्टपैलू गुणवान खेळाडू स्टार 11 ओवेस संघाकडून सातत्याने त्याला संबोधलं जातं परंतु इथे जे षटक फेकलं होतं तसं षटक जर पडलं गेलं तर पारगाव संघ अडचणीत येईल. आणि जेव्हा जेव्हा पारगाव संघ अडचणीत येत असतो तेव्हा तेव्हा कुणाल तारेकरने त्या संघाला नेहमीच वाचवलंय. आता त्याच्यावर मोठी मदार असेल. यावेळी पुन्हा एकदा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअरला चेंडू जाईल इथे. डीपला फिल्डर येत आहेत तोपर्यंत एक धाव कंप्लीट होत असताना एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 2 या धावसंख्येवरती. जीवनात आपला सर्वात सुंदर सोबती आपला आत्मविश्वास आहे आणि त्याच आत्मविश्वासाने मात्र इथे हा खेळ दाखवावा लागेल. फुल किती सुंदर असलं तरी कौतुक त्याच्या सुगंधाचं होतं तसेच माणूस किती मोठा असला तरी कौतुक त्याच्या गुणांचंच होतं आणि हे कौतुक मात्र आता करावं लागेल ते गोलंदाजांचा. परंतु फलंदाजी तशी बहरेल काय. यावेळी स्लोवर फुल टॉस बॉल मिस टायमिंग स्ट्रोक लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक होते आणि फलंदाज होतील बाद. कुणाल यांच्या माध्यमातून पकडला गेला असेल आणि फलंदाज केतन मेहर बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. इथे धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 2 गडी बाद असताना 2. एक मॅजिक आकडा तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहताय. साईप्रीत लाईव्ह यांच्या माध्यमातून भरपूर चांगली क्लिअरिटी आतापर्यंत प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही पाहिलेत. आमदार चषक 2022 प्रशांत ठाकूर साहेबांच्या नावाने ही स्पर्धा घडवली जाते. तब्बल 900च्या अधिक प्रेक्षक ही मॅच देखील एन्जॉय करतायत आणि त्यांच्या माहितीसाठी आम्ही नक्की सांगू सुपर 8 ची ही तिसरी लढत आणि यातून जो संघ जिंकेल तो सुपर 4 मध्ये क्वालिफाय. यावेळेस देखील भरपूर चांगला बॉल आहे. निर्धाव चेंडूची इथे सांगत आहोत असताना आणि या यंदाचा सीझन केला विचार केला तुम्ही 2021-22च्या या पर्वामध्ये हे दोन्ही संघ भरपूर इन्फॉर्म आहेत आणि तेच 2 संघ मात्र अर्णव स्पोर्ट्स मैदान कोपरुलीवरती आपलं नशीब आजमावत असताना आणि या नशिबाच्या गोष्टी दूरच परंतु एक दुसऱ्या समोर एक आव्हानात कामगिरी देत असताना मात्र पुढच्या फेरीकडे कुठला संघ वाटचाल करेल. स्लोवर ऑफ स्टम यॉर्कर. इथे देखील फलंदाज बीट होत आहेत म्हणजे छोट्याला देखील थांबवण्याचा प्रयत्न स्टार 11 ओवे संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतंय. जर माणसाकडे आत्मशक्ती असेल तर तो पूर्ण विश्वात विजयाच्या पताका उभारू शकतो आणि त्या आत्मविश्वासाने आता हा खेळ दाखवावा लागेल. धावसंख्या फक्त 2 धावफलकावरती. यावेळी देखील यॉर्कर करण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर लुक दिला होता बॉलला परंतु मिड विकेट डीपला येतात क्षेत्ररक्षक. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा तिथे कंप्लीट करतायत आणि 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 2 गडी बाद असताना 4 या धावसंख्येवरती. विजयासाठी 45 धावांची गरज आहे आणि आता विचार केलात तर एकूण 13 चेंडू आणि 41 धावांची गरज. आता मात्र फक्त तुम्हाला षटकार उडवावे लागतील. आम्ही सातत्याने सांगत असतो ज्या पद्धतीने जेव्हा तुम्हाला प्रेशर असतो तेव्हा तुम्ही फक्त मोठेच फटके खेळू शकता. यावेळी सॉन साइडला भरपूर चांगला फटका आहे आणि या षटकाराची नितांत गरज होती आणि तिथे दाखवून दिले फलंदाज छोट्या कुणाल तारेकर यांना. शेवटच्या बॉलवरती आला षटकार आणि षटकाराच्या मदतीनं दुसरं षटक देखील समाप्त झालंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या पोहोचते ती 10. आता विजयासाठी 12 चेंडू आणि 35 धावांची गरज. ती सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव क्रिकेट संघाला. नमस्कार होणार नाही हात वर गेल्या बिगर
हालचाल केल्या बिगर हातभर गेल्या बिगर रिक्षा बी थांबणार नाही रस्ते मिळतील थँक्यू डीजे. तर इथे मान्यवरांचा सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थानं चंद्रकांत पाटील साहेब इथे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना सन्मानित करण्यासाठी मी प्रशांत पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे आत्माराम पाटील साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. तर त्यांना विनंती करतो की आपण यावं स्वागत कक्षामध्ये. तर त्यांचा सन्मान नक्कीच इथे केला जाईल. प्रशांत फडके उर्फ पीके यांच्या वतीनं हा सन्मान त्यांचा केला जाईल. आता मात्र विजयासाठी विचार केला तुम्ही तर 12 चेंडू 35 धाव्यांची गरज. या स्पर्धेचा 7वा वर्ष मित्रांनो. मागच्या वर्षी तुम्ही पाहिलात इथे 80 धावा 90 धावा सहज चेस होत होत्या. तर इथे टॉस देखील करूया. दोन संघांमध्ये ही लढत YCC हर्षल 11 जयदुर्गा मुरबी बी विरुद्ध सुनील स्पोर्ट चिंचपाडा. आणि टॉस करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतो धनंजय शेठ पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कौल करावा या दोन संघांच्या मध्ये. आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय YCC हर्षल 11 जयदुर्गा मुरबी बी संघानं. आणि डिसिजन बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. अंतिम पेंडिंग लढत जी मॅच बॅलन्स होती तिसऱ्या फेरीतली ती मॅच मात्र इथे खेळवली जाईल. आणि त्याच्यानंतर शेवटची सुपर 8ची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळी फटका भरपूर चांगला आहे परंतु क्षेत्र त्या ठिकाणी लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये फलंदाजाला बाद व्हावे लागेल. आणि समरा पटेल यांच्या माध्यमातून भरपूर चांगलं झेल टिपलं गेलं आणि फलंदाज होतील तिथे बाद. अज्जू पटेलला पहिल्याच बॉलवरती इथे सफलता मिळते आणि फलंदाज पुन्हा एकदा बाद. तिसरा धक्का पारगाव संघाला. थँक्यू डीजे. अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची. आता जशा पद्धतीने शत्रूवरती सपासप वार करत होते तसंच मात्र आता गोलंदाजांवरती इथे सपासप फटके लागावे लागतील तर या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. तर अर्थातच सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव क्रिकेट संघ 11 चेंडू 35 धावींची गरज. पहिल्याच बॉलवरती अज्जू पटेलला इथे सफलता मिळत असताना राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळी फुल टॉस बॉल मिस टायमिंग स्ट्रोक शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगली फिल्डिंग तिथे मला वाटतं कॅप्टन तोसिफ होते स्वतः आणि जबरदस्त इथे झेल टिपला गेला आणि बॅक टू बॅक धक्का क्रमांक लागेल या ओव्हर्स मध्ये दुसरा आणि चौथा. एकूण धक्का 4 गडी बाद झालेत ते पारगाव क्रिकेट संघाचे. भास्कर डीजे आले तेव्हाच आम्हाला वाटलं काय घडलं. तर नक्कीच इथे फलंदाज बाद होतील. आता भरपूर अडचणी वाढल्या गेल्या. शेवटच्या बॉलवरती दुसऱ्या ओव्हरच्या तुम्ही पाहिलात मोठा फटका लागला होता कुणाल तारेकर यांना आणि त्याचंच आव्हान मात्र इथे संपुष्टात येत असताना आता 10 चेंडू आणि 35 धाव्यांची गरज. म्हणजे जेवढे लो स्कोरच्या मॅचेस झाल्या त्या तुम्हाला नक्कीच हाय व्होल्टेज देखील पाहायला मिळाल्या आणि ही देखील लो स्कोरची मॅच परंतु 4 षटकामध्ये 45 लो म्हणता येणार नाही. एक सेट टार्गेट ते गोलंदाजासाठी बनवलं जातं आणि तेच टार्गेटला मात्र इथे वाचवत असताना आतापर्यंत तुम्ही मैदानात पाहताय स्टार 11 ओवे झहीर पटेल यांचा हा संघ सातत्याने कॉमेंटरना देखील चांगलं योगदान देणार आहे आणि आज मात्र शकील आपल्यामध्ये नाहीये. त्याच्या आठवणीला उजाला देण्यासाठी सातत्याने हा संघ त्याला श्रद्धांजली देत असतो आणि मैदानामध्ये खेळत असतो आणि एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून होत असतो. परंतु रोशन मेहरला का हे कमबॅक करावं लागेल का? मागच्या 5 वर्षापूर्वी 6 वर्षापूर्वी ज्याने उसाटणेच्या मैदानावरती नाईट स्पर्धेमध्ये अतिशय खतरनाक फलंदाजी केली होती आणि त्याच इतिहासाला मात्र इथे पुनरावृत्त करेल काय आणि हा सामना मात्र तो पुन्हा एकदा आपल्या कडे झुकवून घेण्याचा प्रयत्न करेल काय? अगुटाप्याचा बॉल बॅटची एज परंतु थोडेसे दूरवर होते तिथे बॅकफूट पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग झाली. 1 धाव इथे कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीनं धाव संख्या पोहोचते ती 11. 4 गडी बाद झाल्यानंतर आता 9 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. कुठेतरी आव्हान थोडंसं अवघड होत असताना आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील. लहानपणी तुम्ही खेळ खेळले असतील प्रत्येक स्पर्धेमध्ये सांगतो चिडिया उड गाय उड कबूतर उड आता फक्त तुम्हाला षटकारच उडावं लागतील तर ही मॅच मात्र तुमची वाचवली जाईल.
यावेळी पाहावी लागेल. बॅटची मला वाटतं एक आतली कडा घेतली होती. यष्टीरक्षक त्या ठिकाणी बीट होत आहेत, परंतु चांगली फिल्डिंग. एक रन कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 12 या धावसंख्येवरती. आता 8 चेंडू आणि 33 धावेंची गरज, म्हणजेच तुम्हाला 8 बॉलमध्ये कमीत कमी 5 षटकार आणि एक चौकार लगावणं हे भरपूर गरजेचं असेल. एवढं सोपं देखील नाहीये, परंतु पाहूया. क्रिकेट हा शेवटचा बॉल जोपर्यंत फेकला जाणार नाही तोपर्यंत आपण कुठलाही या ठिकाणी भविष्य वर्तवू शकत नाही. यावेळेस देखील ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा हा चेंडू पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं होतं रोशन मेहर या फलंदाजानं, परंतु इथे देखील निर्धाव चेंडूची सांगता. म्हणजे 3 षटकांचा एकूण तुम्ही विचार केलात तर आतापर्यंत मला तर वाटतं आय थिंक टोटल 17 चेंडू फेकलेत गोलंदाजांनी आणि फक्त 12 धावा दिल्यात. 4 महत्वाचे गडी टिपण्यामध्ये देखील त्यांना यश लाभलंय आणि बलाढ्य पारगाव संघाला रोखण्यामध्ये इथे यशस्वी झालेत. इथे लाईन खराब आहे, पंचांचा इशारा येईल. व्हाईट बॉल. अवंतरच्या मदतीने एकूण धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 13 या धावसंख्येवरती. विजयासाठी 7 चेंडू आणि 32 धावेंची गरज आहे. भरपूर दूर आहे मॅच, भरपूर दूर आहे, परंतु यावेळेस पाहूया प्रयत्न किती करतायत, किती धावेने पराभूत होतात की ही मॅच षटकार लगावून फिनिश करतायत. प्रत्येक बॉलवरती मात्र आता हल्ले आणि फक्त आणि हल्लेच चढवावे लागतील ते सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव या संघाला. राईट आर्म ओव्हर द विकेटने अज्जू पटेल, कमालीची गोलंदाजी. येथे देखील चपराक लगावली होती. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत तौसिफ, कुठलीही चुकी नाही आणि त्यांच्या माध्यमातून या ओव्हर्समध्ये दुसरा झेल टिपला गेला आणि फलंदाज रोशन मेहर यांचा खेळ देखील संपुष्टात आला. 3 षटक समाप्त होत आहेत आणि 3 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर पारगाव संघ मात्र अडचणीमध्ये. आता विजयासाठी धावा हव्या आहेत त्या 6 चेंडू 32 धावेंची गरज आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 13 धावा 5 गडी बाद झालेत सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. नक्कीच नुरामत पटेल ओबेगावचे यांच्या वतीनं नच्चूसाठी अज्जू पटेलसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर कॉंग्रॅच्युलेशन्स, जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. आता उर्वरित 6 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती अर्थातच 6 षटकारांची. स्ट्राईक एंडला फलंदाज आतिश आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत प्रवीण आणि गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाज आले ते म्हणजेच अमन पटेल. चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये देखील त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली. गोलंदाज तयार. अमन पहिलाच बॉल. नक्कीच थोडंसं प्रेशर आहे फलंदाजांवरती आणि रनवे मध्ये थोडेसे अडचणत आहेत, त्याच्या कारणानं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येत आहेत. या ठिकाणी नक्कीच खुश असतील. सातत्याने चायना यांच्यासाठी चांगला सपोर्ट त्याचा राहतो. अरमान नाही ना, अरमान स्वागत आहे तुमचा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळी साबित आहे फटका, मॅच बनवली जाईल. मागच्या वर्षी हा कारनामा केला होता गावदेवी गावठाण क्रिकेट संघाचा करण मडवी यानं आणि तोच कारनामा यावेळी फलंदाज आतिश करेल काय षटकार. खेळ हा आपणच जिंकून जाऊ, अंगावर आला तर शिंगावर घेऊ. खेळ हा आपणच जिंकून जाऊ, इथं आपलीच पावरणी आपलाच जोर. उडू देतो षटकार जाऊ दे फोर, साधूचे एक शॉट वन फोर. थँक्यू डीजे. संधी येत नसते, आपण त्या आपल्या कार्यातून निर्माण करायचे असते. नाव नाही झालं तरी पण चालेल, पण काम असं करा की लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे. इथे आता 5 चेंडू आणि विजयासाठी 26 धावेंची गरज. अजून इथून 1-2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये तुम्हाला अजून मजा येईल. तर नक्कीच त्या ठिकाणी खेळाडू आहेत, तुम्हाला कॅप रिमूव्ह करावी लागेल जेव्हा तुम्ही शॉर्ट सिली मिड ऑफला असे प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करता फलंदाजांवरती. तर नक्कीच तेव्हा तुम्हाला हे करावं लागतं. आणि इथे पुन्हा एकदा चेंज होत आहे, ते आता यष्टीरक्षच्या माध्यमात जातात आणि तिथे चेंजिंग होत असताना मला आय थिंक कीपर होते मगाशी सोहेल आणि तौसिफ. तर 5 चेंडू आणि 26 धावेंची गरज. यावेळी कुठचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खालवर राहिला आणि रन घेण्याचा प्रयत्न होता. फलंदाज होत आहेत बाद आणि फलंदाजच्या ठिकाणी आतिश मात्र बाद होत आहे. 6वा धक्का लागेल तो सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव क्रिकेट संघाला.
थँक्यू डीजे. 4 चेंडू आणि विजयासाठी इथे 26 धावांची गरज आहे. पहिल्या सलामीच्या फलंदाजीच्या माध्यमातून जर चांगली बॅटिंग झाली असती तर कदाचित हा सामना पारगाव संघाकडे चुकला असता, परंतु चांगली या स्पर्धेमध्ये त्यांनी कामगिरी केली. परंतु अलॉंग द कार्पेट YD6 कव्हरच्या लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू जात असताना तिथे 2 धावा कंप्लीट करतायत आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 21 या धावसंख्येवरती. आता 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा हव्या आहेत त्या म्हणजे 24. इथे खऱ्या अर्थानं बेस्ट फलंदाज आणि गोलंदाज यांच्यासाठी आकर्षक तुम्ही या बायसिकल पाहू शकाल ज्या आम्हाला पुरस्कृत केल्या. त्या अर्थातच गोल्डन मॅन चिपल्याचे स्वप्नील आणि त्याच्यानंतर वाकडीचे धनंजय शेठ पाटील यांच्या माध्यमातून ही सायकल आम्हाला खऱ्या अर्थानं पुरस्कृत केली गेली. ती नक्कीच आज तुमच्यापर्यंत हा निकाल तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. कोण होणार बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे तुम्हाला अवॉर्ड मात्र आज दिले जातील. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ सर्व आज तुम्हाला या आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. यावेळी साऊंड साईडला मारण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंप कव्हर करून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न देखील केला होता, परंतु निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना शेवटचा 1 चेंडू आणि 24 धावांची गरज. पारगाव संघाचा प्रवास या स्पर्धेमध्ये भरपूर चांगला राहिला. 2 सामने जिंकले, सर्वाधिक धावा बनवल्या, सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाले, परंतु सुपर 8च्या मॅच मध्ये खेळत असताना मात्र या स्पर्धेतून त्यांना माघार घ्यावी लागली. हार्ड लक पारगाव क्रिकेट संघ आणि खूप खूप शुभेच्छा देऊया या मॅच मध्ये विजयी क्रिकेट संघ स्टार 11 ओवे संघाला. थँक्यू डीजे. तर याच दरम्यान विकेश मेहर यांचा सन्मान केला जाईल आणि नक्कीच त्यांना या स्पर्धेच्या वतीने सन्मान. सावकाश. तर आकाश नक्कीच या ठिकाणी उद्योजक आहेत कोली गावचे, इथे या स्पर्धेतून करताना रजा घेत असताना त्यांचंही सहर्ष स्वागत. तर विकेश यांचा स्वागत केला जाईल या ठिकाणी पीके यांच्या शुभ हस्ते. नक्कीच पुढच्या वाटचालीसाठी पारगाव क्रिकेट संघाला शुभेच्छा देऊया आणि सुपर 4 मध्ये क्वालिफाय होणारा हा 3रा संघ ठरला या स्पर्धेमध्ये, तो म्हणजे स्टार 11 ओवे क्रिकेट संघ.